आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आपला निरोप घेण्यासाठी आलोय भैया. मी आणि शत्रुघ्न मामाजींकडे जात आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव भरत, जर माझं मन नाही रमलं तर मी तुम्हाला शीघ्र बोलावून घेईन. असंच करा भैया, काही कारणाने लवकर बोलावून घ्या. असं म्हणतात, पहाटेची स्वप्न खरी ठरतात. आजपर्यंत रामदादाची जो स्वप्न पाहत होतो, परंतु आज मी आपल्या पिताश्रींचं दुःस्वप्न बघितलं. काय झालंय माताश्री? महाराज तुमच्या दालनातही नाहीयेत. बोल ना माते, कुठे आहेत माझे पिताश्री? प्राण त्याग केल्यावर जी गती धर्मात्मा पुरुषांची होते, जे परमधाम त्यांना मिळतं, तुझे पिता पण त्याच परमधामास निघून गेले. रामदादा पण त्यांच्या जवळ नव्हते? नाही. परंतु असं काय अकस्मात झालं की रामदादा पण त्यांच्याजवळ पोहोचू शकले नाहीत? आपण तर त्यांच्याजवळ होतात. नाही, त्यांनी महाराणी कौसल्याच्याच कक्षात प्राणत्याग केला. भ्राता रामाला वनवास? नाही, असं कधीही होऊ शकत नाही. हा दंड तर भयंकर अपराधांना दिला जातो. माझे रामदादा तर सत्य, धर्म आणि मर्यादेची मूर्ती आहेत. मग त्यांना हा दंड कोणत्या कारणाने दिला गेला? कोणाचा कोणताही दोष नव्हता. केवळ वचन पाळण्याची गोष्ट होती. आणि तुझ्या पित्याने एका सत्यनिष्ठ धर्मपरायणासारखं आपलं वचन पाळण्यासाठी आपले प्राण सुद्धा अर्पण केले. माझं पहिलं कर्तव्य तर हेच आहे की त्या षडयंत्राच्या मुळाशी जाऊन त्याला दंड द्यावा, ज्यानं माझ्या पित्याची हत्या केली आहे, ज्याने माझ्या भावाला रामाला देशाबाहेर काढले. तर तुला तो दंड मला द्यावा लागेल. मीच महाराजांकडे 2 वचनं मागितली. महाराजांनी मला 2 वर दिले होते. मी महाराजांकडनं आपले 2 वर मागून घेतले. तुझ्यासाठी अयोध्येचे राज्य आणि रामाकरता 14 वर्षाचा वनवास. महाराज, मी आपल्या आज्ञेचं उल्लंघन नाही करू शकत, परंतु आजच पिताश्रींचा आणखी एक संदेश आला आहे आणि त्यांनी मला तात्काळ परत येण्यासाठी लिहिलं आहे. कुमार युद्धजीत, थोरल्या महाराजांची अशी आज्ञा आहे तर आम्ही तुला जास्त काळ नाही थांबवू शकत. अन्यथा आमची इच्छा तुम्हाला निरोप देण्याची नव्हती. देवी कैकेयीची हीच इच्छा होती की तुम्ही काही दिवस आणखी अयोध्येमध्ये राहावं. मी तर भैयाला खूप आग्रह केला होता, पण आज पिताश्रींचा पुन्हा आदेश आल्यावर मीही गप्प राहण्याचं ठरवलं. आपण आम्हाला बोलावलं पिताश्री? होय भरत, तुझे मामा आर्य युद्धजितांची इच्छा आहे की आजच कैकेयी देशाकडे प्रस्थान करावं. आजच का मामाजी? आपल्याला आमची अयोध्या नाही का आवडली? छे, असं काही नाही कुमार भरत. तुझ्या मामाजींनी मला शक्य तितक्या लवकर परत येण्याचा आदेश दिला आहे. भरत, तुझ्या नानाजींची प्रकृती आजकाल ठीक नाही राहत. ते तुम्हा लोकांना भेटण्यासाठी फार उत्सुक आहेत. भैयाला आजच प्रस्थान करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही दोघांनी जाऊन माता कौशल्याची आणि सुमित्राची जाण्यासाठी आज्ञा घ्या. सर्वात प्रथम रामभैया आणि वहिनीची परवानगी घेतो. बर. आपला निरोप घेण्यासाठी आलोय भैया. मी आणि शत्रुघ्न मामाजींकडे जात आहोत.
तर अखेर मामाजींनी नाही ऐकलं. आमच्यापासून आता हिरावून नेत आहेत तुला. अच्छा, जा तर. काही दिवस तिकडे ननिहालमध्ये आनंदात घालव. तिथल्या आनंदात सुद्धा आपली आठवण तर क्षणभरासाठीही जाणार नाही भैया. असं वाटतं माझे 2 भाग व्हावेत. एक भाग इथेच आपल्या चरणाशी पडून राहावा आणि दुसरा नानाजींच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी ननिहालला जावा. भैया, या चरणांना सोडून तर स्वर्ग सुद्धा सुखाचा वाटणार नाही. तुझ्याशिवाय आम्हाला तरी कसं बरं वाटेल. परंतु नानाजींचा मान राखणंही आवश्यक आहे ना. ठाऊक आहे भरत, मलाही मनातून वाटतंय की मीही तुझ्याबरोबर यावं. असं वाटतं मी तुझ्याशिवाय अगदी एकटा पडेन. तर मग चला ना भैया, किती चांगलं होईल. परंतु पिताश्रींच्या जवळही कुणीतरी राहायला हवं ना. जेव्हा मी आणि लक्ष्मण गेलो होतो तेव्हा तू आणि शत्रुघ्न इथं होतात. आता तुम्ही दोघं जात आहात तर मी आणि लक्ष्मण माता पित्यांची सेवा करू. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव भरत, जर माझं मन नाही रमलं तर मी तुम्हाला शीघ्र बोलावून घेईन. असंच करा भैया, काही कारणाने लवकर बोलावून घ्या. पिताश्री, काय झालं दादा? शत्रुघ्न, सकाळ झाली का? हो दादा. असं म्हणतात पहाटेची स्वप्न खरी ठरतात. आजपर्यंत रामदादाची जो स्वप्न पाहत होतो, परंतु आज मी आपल्या पिताश्रींचं दुःस्वप्न बघितलं. काय स्वप्न बघितलं पिताश्रींचं? कसं सांगू? पिताश्रींच्या डोक्यावर मुकुट नव्हता. त्यांचे केस मोकळे होते. एका शेणाने भरलेल्या कुंडात ते पर्वताच्या टोकावरून खाली पडले. त्यांनी तीळ भात खाल्ला. त्यानंतर त्यांचं मस्तक खाली करून सारखं सारखं तेलात बुडवलं गेलं. मग दुसरं स्वप्न बघितलं. सागर वाळून गेलाय. चंद्रमा पृथ्वीवरती पडला आहे. चारी बाजूंना अंधकार झाला आहे. पर्वत कोसळले आहेत. त्यांच्यामधून धूर निघतोय. आणि आपले पिताश्री गळ्यात लाल माळा घालून, लाल चंदन लावून, काढव जोडलेल्या रथात दक्षिण दिशेने वेगाने जात आहेत. रिपुदमन, पिताश्रींबाबत अशा विचारांनी माझं मन भय आणि आशंकांनी व्यथित होतं. काही ना काहीतरी अशुभ नक्की झालंय रिपुदमन. कुमार भरत, एक दूत अयोध्याहून काही संदेश घेऊन आलाय. त्वरित भेटावं म्हणतोय. बघितलंस, मी म्हटलं नव्हतं रिपुदमन, अयोध्येहून काही संदेश आलाय. श्रीधर बोल, काय झालंय? काय संदेश आणलाय? आपल्याला लगेच अयोध्येला बोलवलंय. सगळं कुशल आहे ना? पिताश्री, माताश्री, रामदादा, लक्ष्मण, कोणी बोलवलं अचानक? गुरुदेव वशिष्ठांचा आदेश आहे. आपण शीघ्र अयोध्येला चलावं. हो, जाऊया. शत्रुघ्न, चल, आजोबांची आज्ञा घेऊया. अयोध्येहून कुलगुरू वसिष्ठांनी आवश्यक संदेश पाठवला, तर आम्ही थांबवण्याचा आग्रह करूच शकत नाही. पिताजी, वत्स, कुमारांना आजोळाहून पाठवण्याची व्यवस्था करा. जशी आज्ञा पिताश्री. आजोबा, कोणत्याही विशेष आयोजनाची गरज नाहीये. बस जाण्याची आज्ञा द्यावी. कल्याण मस्तु. सदा सुखी भव. कल्याण मस्तु. चिरंजीवी भव. अरे राजकुमार भरत येतात. अरे अशा पाप्याचं तोंडही नाही पाहायचं मला.
काय झालंय शत्रुघ्न? नगरात सगळ्या लोकांनी आपल्याला पाहून तोंड फिरवलं आणि इथे महालात पण सर्वत्र उदास वातावरण. शंका तर माझ्या मनात सुद्धा आहे दादा. चल बघूया. राणी, आरती सजव राणी. तुझा पुत्र अयोध्येचा राजा भरत महालात प्रवेश करतो आहे. नियमानुसार तो आपल्या पित्याला भेटायला जाईल आणि तिथे जाऊन दुखी होऊन जाईल, आणि म्हणूनच मी त्याला आधीच इथे घेऊन येते. राणी, आरती सजव, आरती सजव राणी, आरती सजव. पिताश्री त्यांच्या दालनात नाहीये. तू सांगू शकतोस यावेळी ते कुठे असतील? कुमार भरत आले. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. चला, तुमच्या मातेने बोलवले. ती तुम्हाला भेटायला अधीर झालीये. चला. परंतु आम्ही पहिल्यांदा पिताश्रींना भेटू. कुठे आहेत ते? ते आता नाही भेटणार. परंतु का? म्हणूनच तर तुमच्या मातेने तुम्हाला बोलवले. खूपच आवश्यक काम आहे. चला, तू पण जा. हं बाळ, तुझी माता तुला भेटण्यासाठी खूप अधीर झाली. जा जा. चला चला कुमार, चला लवकर, चला. काय आहे कुणास? चला. या 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 या. काय झालंय माते? ही आज कसली वस्त्र नेसली आहेत? आपली आभूषणं कुठे आहेत? आपल्या कपाळावर कुंकू नाहीये. काय झालंय माताश्री? महाराज तुमच्या दालनातही नाहीयेत. हा पूर्ण राजमहाल उदास का बरं वाटतोय? कुठे आहेत महाराज? कुठे आहेत माझे पिताश्री? बोल ना माते, कुठे आहेत माझे पिताश्री? पुत्र, या जगामध्ये जो जन्म घेतो, एक ना एक दिवस त्याला जगाचा त्याग करावाच लागतो. प्राण त्याग केल्यावर जी गती धर्मात्मा पुरुषांची होते, जे परमधाम त्यांना मिळतं, तुझे पिता पण त्याच परमधामास निघून गेले. रस्त्यात माझं हृदय भीतीने नुसतं ग्रासलं होतं. माझे सारे अपशकून, सगळी दुःस्वप्न
सत्य ठरलीच शेवटी. अघटित झालंच शेवटी. अघटित घडलं शेवटी माते. धीर धर माझ्या बाळा. तू तर आपल्या पित्याप्रमाणे धीर आणि वीरपुरुष आहेस. जगतात सगळ्या प्राण्यांना कधी ना कधी या नश्वर शरीराचा त्याग करावाच लागतो. ही गोष्ट अटळ आहे. तुझ्यासारखे सत्पुरुष याकरता शोक करीत नाहीत माझ्या बाळा. माते, माते, मी किती अभागी आहे माते. आपल्या महान पित्याचे अंतिम दर्शन पण नाही करू शकलो. पिताश्री, पिताश्री, आपण माझी प्रतीक्षा पण नाही केली. जाण्याच्या आधी मला भ्राता रामाच्या हाती सोपवून जात. माते, त्यांनी जाण्याच्या आधी मला अवश्य बोलावलं असेल. त्या समयी आपण सगळे त्यांच्या जवळ होतात. केवळ मीच नव्हतो. त्यांना अवश्य माझी आठवण आली असेल. सांग ना माते, प्राणत्याग करतेवेळी त्यांचे अंतिम शब्द काय होते? सांग माते, सांग माते, अंतिम शब्द काय होते? ते शेवटच्या क्षणी केवळ रामाचंच नाव घेत होते. केवळ रामालाच बोलवत होते. केवळ रामदादालाच बोलावलं? तर मग रामदादा पण त्यांच्या जवळ नव्हते? नाही. परंतु परंतु असं काय अकस्मात झालं की रामदादा पण त्यांच्याजवळ पोहोचू शकले नाहीत? आपण तर त्यांच्याजवळ होतात. नाही, त्यांनी महाराणी कौसल्याच्याच कक्षात प्राणत्याग केला. माता कौसल्याच्या दालनातच प्राणत्याग केले? त्यावेळी भ्राता राम आणि लक्ष्मण कुठे होते? वनामध्ये. वनामध्ये? वनामध्ये का? महाराजांनी स्वर्गवासी होण्यापूर्वी त्यांना 14 वर्षाचा वनवास दिला होता. वनवास? भ्राता रामाला वनवास? नाही, असं कधीही होऊ शकत नाही. हा दंड तर भयंकर अपराधांना दिला जातो. माझे रामदादा तर सत्य, धर्म आणि मर्यादेची मूर्ती आहेत. मग त्यांना हा दंड कोणत्या कारणाने दिला गेला? बोल माते, बोल माते, काय दोष होता त्यांचा? कोणाचा कोणताही दोष नव्हता. केवळ वचन पाळण्याची गोष्ट होती. आणि तुझ्या पित्याने एका सत्यनिष्ठ धर्मपरायणासारखं आपलं वचन पाळण्यासाठी आपले प्राण सुद्धा अर्पण केले. वचन? कुठलं वचन? कोणाला दिलं होतं त्यांनी वचन? मला. आपल्याला? काय वचन दिलं होतं त्यांनी आपल्याला? ही एक मोठी कहाणी आहे. नंतर कधी आई. आता तू यात्रेहून थकून आलायस. थोडा विश्राम कर. तुला आता सगळी कर्तव्य पार पाडायची आहेत. आपल्या पित्याचा अंत्यसंस्कार करायचा आहे. अयोध्येचा राज्यकारभार सांभाळायचा आहे. एका राजाला लहान मुलासारखं वागणं शोभा नाही देत. ही अश्रू ढाळण्याची वेळ नाही. तुला तुझ्या कर्तव्याचा विचार केलाच पाहिजे. अगदी बरोबर बोललीस तू माते.
ही वेळ अश्रू ढाळण्याची नाही. मला तर असं वाटतंय जणू राजमहालात एक मोठं षडयंत्र रचलं गेलंय. कोणी दुष्टाने आपल्या वंशाचा सर्वनाश करण्यासाठी आमच्या सुख आणि शांतिमय जीवनात विष कालवलं आहे. माझं पहिलं कर्तव्य तर हेच आहे की त्या षडयंत्राच्या मुळाशी जाऊन त्याला दंड द्यावा ज्यानं माझ्या पित्याची हत्या केली आहे, ज्याने माझ्या भावाला रामाला देशाबाहेर काढले, ज्या पाप्याने आपल्या वंशावर असा क्रूर आघात केलाय. मी कधीही त्याला जिवंत सोडू शकत नाही, कधीही जिवंत सोडू शकत नाही. काय तू त्याला प्राणदंड देशील? अवश्य, मग तो स्वतः काळ असला तरी. तर तुला तो दंड मला द्यावा लागेल. आपल्याला? हो, मला. मीच महाराजांकडे 2 वचनं मागितली. महाराजांनी मला 2 वर दिले होते. सांगितलं होतं, जेव्हा मनात येईल तेव्हा माग. इकडे तुझ्या जाण्यानंतर कौसल्याच्या सांगण्यानुसार महाराजांनी रामाचा राज्याभिषेक करायचं निश्चित केलं होतं. महाराणी कौसल्याने विचार केला, कैकेयीचा पुत्र भरत तर इथं नाहीये, आलेल्या संधीचा लाभ घेऊन आपल्या पुत्रास राजा का नाही बनवावं. परंतु मी असं नाही होऊ दिलं. मी इथं असताना तुला या राज्यापासून कोणीही वंचित नाही करू शकणार. मी महाराजांकडनं आपले 2 वर मागून घेतले, तुझ्यासाठी अयोध्येचे राज्य आणि रामाकरता 14 वर्षाचा वनवास. मी तुझी वाट अगदी सोपी केली आहे. बिचाऱ्या मंथराने या कार्यात माझी पूर्ण सहाय्यता केली. तिनंच हा उपाय सुचवला, तिनंच माझे डोळे उघडले आणि मी सगळं सांभाळून घेतलं. रामाच्या बरोबर सीता आणि लक्ष्मण विना तक्रार त्यांच्याबरोबर वनात गेले. सगळं काम अगदी सहज सोपं झालं होतं. परंतु विधात्याने मध्येच थोडीशी उलथापालथ केली. महाराज रामाच्या वियोगात स्वर्गवासी झाले. मला माहिती आहे, पित्याच्या स्वर्गवासामुळे तुला खूप दुःख होतं. ते तर आम्हा सगळ्यांनाच होतंय. महाराज तर आता परतून येणार नाहीत, परंतु तुला त्यांच्या वचनांचं पालन करावंच लागेल. त्यांच्या वचनानुसार तू या विशाल साम्राज्याचा एक छत्रसम्राट आहेस. हे निष्कंटक राज्य तुझंच आहे. म्हणूनच सांगते, आता धीर धर आणि आपलं राज सिंहासन सांभाळ राजन. भरता, कोणा साधारण मनुष्याचं या परिस्थितीमध्ये शोकाकुल होणं हे तर स्वाभाविक आहे. परंतु तू तर साधारण नाहीयेस. तू तर स्थितप्रज्ञ आहेस, सदाचारी आहेस. तुझी बुद्धी वेदांचं अनुसरण करणारी आहे. यावेळी तुला राजाचं कर्तव्य पाळायचंय. तू माझ्याकडे असा का पाहतोयस? मी जे काही केलंय ते तुझ्या भल्यासाठीच केलंय. तू माझं भलं नाही केलंस, तू माझा सर्वनाश केला आहेस. या कुकर्मानं तू मला या रघुकुलाचा सर्वात कलंकित पुरुष करून टाकला आहेस. अगं पापिणी, कुलनाशिनी, यापेक्षा असं केलं असतंस की ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच दिवशी स्वतःच्या हाताने माझा गळा दाबून मला मारून टाकला असतंस. ज्यामुळे मी आज अपयशाच्या मृत्यूने तर मेलो नसतो. माझ्या भाग्याची विडंबना तरी बघा. मला रघुकुलासारखा उज्ज्वल वंश मिळाला. वीर, पराक्रमी, सत्यनिष्ठ आणि परम धर्मात्म्यासारखा दशरथ पिता मिळाला.
तिन्ही लोकात वंदनीय असा श्रीरामासारखा भाऊ मिळाला आणि तुझ्यासारख्या पापी कुलनाशिनी आणि नीच मातेच्या पोटी जन्म दिला गेला. हे विधाता, यापेक्षा मोठी क्रूर चेष्टा तू कोणाची करू शकतोस? अग पापिणी, परमधर्मात्मा श्रीरामांना वनात पाठवण्याची गोष्ट बोलताना तुझ्या जिभेचे तुकडे तुकडे का नाही झाले? तू भावनेच्या आवेगात आपल्या भल्याची गोष्ट समजू शकत नाहीस. मूर्खा, तू आपल्या भाग्याला ठोकर मारतोयस. अगं, माझं भाग्य तर त्याच दिवशी फुटलं होतं ज्या दिवशी माझा भाऊ श्रीराम वनवासात निघून गेला. तो श्रीराम दादा जो तुला आपल्या मातेपेक्षा अधिक प्रेम करत होता, ती कौशल्या माता जी तुला आपल्या बहिणीपेक्षा जास्त मानत होती, त्यांच्या एकुलत्या एक पुत्राला वनवासात पाठवताना तुझं हृदय आक्रंदलं नाही का? तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे का नाही झाले? असं क्रूर वरदान मागताना तुझ्या तोंडात किडे का नाही पडले? तुझी जिव्हा जळून का नाही गेली? ही तू कसली मूर्खासारखी बडबड करतोयस? तुला का नाही समजत की प्रत्येक मातेला आपल्या पुत्रास मोठं करण्याचा लोभ असतो? लोभ? लोभच तर पापाचं मूळ आहे. लोभ मनुष्याला तुझ्यासारखा आंधळा करतो ज्याला पाप आणि पुण्यातला कोणताच भेद दिसत नाही. अगं, श्रीरामांवर मनुष्यच काय, पशुपक्षी पण प्रेम करतात. परंतु तू तर त्यांच्यापेक्षाही हीन निघालीस, जिने त्यांना घरातून बाहेर काढलं. तू नारी नाहीस, मानवता नसलेली कोणी राक्षसीण आहेस, राक्षसीण. भरता, मी जे काही केलंय ते तुझ्यासाठीच केलंय रे. मी तुझी आई आहे रे भरता, मी तुझी आई आहे. नाही, आजपासून तू माझी माता नाहीस. मला जन्मजन्मांतर नरकात राहणं स्वीकार आहे, परंतु तुला आपली माता म्हणणं स्वीकार नाही. भरता, जर माझा आवाज इथून परलोकात पोहोचत असेल तर पिताश्री तुम्हीही ऐका. आज तुमच्या या भागी पुत्रानं कैकेयीचा त्याग केला आहे. नाही. आणि पिताश्री, आपण मला आशीर्वाद द्या की आपल्या इच्छेनुसार श्रीरामांना वनातून आणून अयोध्येच्या राजसिंहासनावर बसवू शकेल. महाराणी कैकेयी, जर तू स्त्री नसतीस तर तुझ्या या दुष्ट कर्मासाठी आज मी आपल्या हाताने तुझे तुकडे तुकडे केले असते. भरता, पापाच्या अशा जिवंत मूर्तीला जीवित राहू देणं ही पापच आहे. परंतु असं केल्याने माझा भाऊ राम माझा परित्याग करेल म्हणूनच मी विवश आहे. परंतु आज नंतर तुझं हे कलंकित तोंड मी कधीही बघणार नाही. नाही भरत, कधीही बघणार नाही. नाही माझ्या बाळा. आणि या दालनात जिथं माझं बालपण माझ्या पिताजींच्या कुशीत गेलं, त्या दालनातही परत कधीही येणार नाही. भरत, या दालनात परत कधीही येणार नाही. नाही माझ्या बाळा. या दालनात परत कधीही येणार नाही. भरत, 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 भरत.